हो चला. नाही कुणाच्या बापाची भूमी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या एकाची. मागणी आमची मागणी मान्य करा, मान्य करा, मान्य करा, आमची मागणी मान्य करा, मान्य करा, मान्य करा. भूमी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या एकाची, नाही कुणाच्या एकाची. यापूर्वी आम्ही विजय शिक्षण आमचं या ठिकाणी आमचं बरंच वेळा बोलणं झालं, परंतु आज तुमचं हे आंदोलन पाहून इतकी जास्त संख्येत तुम्ही आलात पण बरं वाटलं. या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही या संख्येनेच या, आम्ही सुद्धा जास्त संख्येने यायचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम. त्यासाठी आपण ख्रिश्चन एकता मंचचे सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष आणि टीम, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हा नेते सुशांत मस्के आणि संपूर्ण टीम यांनी सर्वांनी मिळून या धरणे आंदोलनासाठी पाठिंबा दिलेला आहे. आणि तसंच इथून पुढं जरी पवार साहेब तुम्हाला कधीही गरज पडली तुम्ही अर्ध्या रात्री आवाज द्या, हक्काने आमची टीम तुमच्या पाठीशी उभी आहे. आणि वैयक्तिक जरी काही प्रश्न असेल, बरेच प्रश्न असतात, आता गावोगावी जिल्ह्यामध्ये खेडोपाडी बराच त्रास आहे आपल्या लोकांना, हे जागेनंतर चर्चेसवर पण बरेचसे प्रॉब्लेम आहेत, त्यासाठी पण आम्ही 2-3 आंदोलन केले होते आणि त्यानंतर देखील ते चर्चे कामं आता सुरळीत चालू आहेत. तसं तुम्हाला जरी काही अडचण आली ख्रिश्चन एकता मंचला तुम्ही आवाज द्या, असंच तुमचा प्रश्न मार्गी लागूपर्यंत संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या ख्रिस्ती समाजाचं भूषण मयूर पाटोळे देवबाप्पांनी त्यांना आपल्या नगर जिल्ह्यासाठी शहरासाठी उभं केलेलं आहे आणि सदैव त्यांचं सहकार्य आपल्याबरोबर असतं आणि ते आज या ठिकाणी जातीने हजर आहेत. त्याबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि या धरणे आंदोलनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आणि सहभाग आहे, मार्गदर्शन आहे. यावेळेला सुद्धा ते मोलाचं मार्गदर्शन आपल्याला करतील. आपण शांततेने ते ऐकून घेऊया. या ठिकाणी आज हा भाषण करायचा खरं तर प्रसंग नाही, ही सगळी नगर शहरातील ख्रिस्ती समाजाची लढाई आहे आणि या लढाईसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. ही लढाई उभारत असताना अनेक जणांचं या लढाईमध्ये योगदान आहे आणि एक ख्रिस्ती समाजाचा राजकीय युवक जे राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करतो, तर माझं एक कर्तव्य आहे की माझ्या समाजाच्या प्रत्येक गंभीर प्रश्नामध्ये मी 100% पूर्ण ताकदीने कुठलाही पद्धतीचा विचार न करता उपस्थित असलंच पाहिजे. आणि ही लढाई आपली आज अशा स्तरावर उभी आहे. या ठिकाणी आपण पाहत आहात अनेक ठिकाणचा डिपार्टमेंट असेल, प्रत्येक गोष्टीचा प्रेशर या ठिकाणी आंदोलनामध्ये देखील दिसत आहे. पण आपल्याला कुठल्याही परिस्थितीत घाबरायची गरज नाही. जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथं कुणीही आलं तरी एकही जण इथलचा 1 इंचसुद्धा मागे हटणार नाही. इथं आज आयुक्त साहेब येतील, इथं कलेक्टर येऊ नाही तर SP येऊ, ज्या पद्धतीने आंदोलनाचं नियोजन या ठिकाणी असोसिएशनने केलेलं आहे त्याच पद्धतीने आंदोलन होऊ. भले गुन्हा दाखल होईल नाहीतर काही होईल. या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो की परमेश्वर कृपेने काँग्रेस पक्ष सत्तेत आहे आणि आमचे नेते नामदार बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत. तर या ठिकाणी राज्य शासनाकडून जेवढी मदत या ठिकाणी करता येईल आणि जेवढा बॅकअप आणायची ताकद जेवढी लागेल तेवढी या ठिकाणी आज बी या ठिकाणी उपस्थितीत करायचे प्रयत्न या ठिकाणी मी 100% करणार आहे. आत्ताच ज्या पद्धतीने शवपेटी आणण्यासाठी विरोध या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की ती शवपेटी आत आणू देणार नाही किंवा इथं बाहेर देखील ती आणू देणार नाही. मी तुम्हाला सांगतो त्या शवपेटी 100% इथं आणली जाईल आणि त्याच पद्धतीने आंदोलन झालं जाईल. त्याची काही जबाबदारी असेल तर ती माझी राहील. या ठिकाणी मी
आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्याबरोबर आत्ताच बोलणं केलेलं आहे. त्यांचा देखील पूर्ण सपोर्ट आपल्या या आंदोलनाला आहे. ते मला आत्ताच बोलले की समाजाचा जो प्रश्न आहे तो गंभीर आहे, त्यासाठी तुम्ही जो लढा केला आहे त्यासाठी माझी संपूर्ण ताकद तुमच्याबरोबर आहे. आणि हा इथं कुणालाही या ठिकाणी श्रेय घेण्याचा प्रश्न नाही किंवा या ठिकाणी पब्लिसिटी स्टंट नाही. या मागणीची खरी तीव्रता ही कोविडच्या काळामध्ये होती. अनेक वेळा पालक साहेबांचे मला कोविडच्या काळामध्ये फोन यायचे. अक्षरशः काही ख्रिस्ती बांधवांचा अंत्यविधी हा अमरधाममध्ये केला गेला, याच्यापेक्षा दुर्दैव या भारतात कुठं असू शकत नाही. आणि या महानगरपालिकेचं अद्याप कर्तव्य आहे. हे कामचुकार महानगरपालिका, हे कामचुकार आयुक्त आत्तापर्यंत जे या खुर्चीवर बसले आणि या ठिकाणी अनेक पक्षांनी सत्ता भोगल्या. आत्ता देखील या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शिवसेना, काँग्रेस सत्तेच्या बाहेर पण शिवसेनाची या ठिकाणी सत्ता असताना देखील आज ही परिस्थिती तुम्हा आम्हा सगळ्यांवर आहे. आणि या आपला समाजाने सगळ्या पक्षांना सातत्याने मदत केलेली आहे. परंतु या नगर शहराचं राजकारण इतकं विचित्र आहे की आपल्याला कदाचित असं वाटतं की जाणीवपूर्वक ख्रिस्ती समाजाला त्यांच्या दफनभूमीपासून आणि ही दफनभूमीची मागणी म्हणजे आपल्याला कुठून यांना आणून द्यायची नाही. ही दफनभूमी गेल्या 8-10 वर्षापूर्वीच अलॉट झालेली आहे. परंतु या अलॉट झालेली दफनभूमीला देखील अडथळा कसा निर्माण करता येईल याचा टार्गेट ठेवून ख्रिस्ती समाजावर प्रयत्न केलेला आहे. परंतु आता हा समाज या ठिकाणी सर्व बाजूने जागृत झालेला आहे. आम्हाला या ठिकाणी लागेल ती बाजी द्यायची वेळ आली तरी चालेल, परंतु ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि हा विषय मी सर्वांना सांगू इच्छितो का हा फक्त आत्ताचा विषय नाही आहे. जर यांनी आज 7 दिवसाच्या आत ही मागणी पूर्ण केली नाही, पोलीस बांधव या ठिकाणी आमचे सांगत होते की ही मोकळी शवपेटी तुम्ही आत आणायची नाही. मी सांगतो जर 7 दिवसांनी जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर मोकळी नाही, त्याच्या डेड बॉडी घेऊन आम्ही या ठिकाणी येणार. आणि ते डेड बॉडीची सर्व जबाबदारी या ठिकाणी आयुक्तांची असेल. जर यांना आमच्या मोकळ्या शवपेटीचा एवढा त्रास होत असेल तर ज्या वेळेस आमचा एखादी समाजात दुर्दैवी घटना होते आणि त्याला जागा मिळत नाही तर त्याचा देखील विचार हे आयुक्त आणि हे झोपलेली महानगरपालिका आणि इथलचे अधिकारी करणार की नाही. यांना इतर ठिकाणी सुशोभीकरणास निधी आहे, यांना इतर ठिकाणी ताकद आहे, यांना भ्रष्टाचार करायला ताकद आहे. ही महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचारासाठी फेमस असणारी महानगरपालिका आहे. आणि हे उघडपणे बोलण्याला मी जरा देखील घाबरत नाही. या आंदोलनात जो कुणी पण अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल, जरी ख्रिश्चन समाज शांत असेल, परंतु त्याला चोख उत्तर देण्याची ताकद देखील आमच्यामध्ये या ठिकाणी आहे. सगळ्या गोष्टींना थोपवून आज आम्ही आमच्या समाजासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. हा समाज लवकर रस्त्यावर उतरत नाही, परंतु हा समाज जर एकदा रस्त्यावर उतरला तर तो काय करू शकतो ही ताकद या ठिकाणी दाखवण्याची देखील वेळ आयुक्तांनी या महानगरपालिकेने आमच्यावर आणू नये. आणि अशा पद्धतीने हे आंदोलन आत्ताशी सुरू झालेलं आहे. हा लढा आज सुरू झालेला आहे. हा काही शेवटचा दिवस नाही. जेव्हा ही आपल्याला जमीन ताब्यात मिळेल, बरं त्या जमिनीचा टेक्निकली इश्यू असा आहे साहेब की अनेक जणांचा ग्रह असा आहे की ती जमीन नाही आहे किंवा तिथं काही डॉक्युमेंटली प्रॉब्लेम आहेत, तर ती जमीन महानगरपालिकेने दिलेली आहे. उघडपणे अनेक जण बोलत नाही, परंतु तेथील काही नागरिकांचा त्या दफनभूमीसाठी विरोध आहे. आता तो कोणाच्या सांगण्याने कसा आहे तो आम्हाला माहीत नाही, परंतु तो कसाही विरोध असेल, परंतु त्या जमिनीचा ताबा देणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. आणि महानगरपालिकेच्या देखील काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्या जमिनीत जाऊन दिलं जात नाही साफसफाईला. हा देखील प्रसंग या ठिकाणी झालेला आहे. आणि जर त्यांनाच जाऊन दिलं असत नाही तर तुम्ही काय मग बांगड्या भरल्यात का? त्या ठिकाणी आमची त्यांना देखील मागणी की तुम्ही एसपींचं प्रोटेक्शन घ्या, आमच्या समाजाला तिथं घेऊन चला आणि ती जमीन एकदाची आम्हाला ताब्यात देऊन टाका. ती जमीन ताब्यात देण्याचं काम हे महानगरपालिकेचं आहे. आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर इथून पुढे 7 दिवसानंतरचे प्रत्येक अंत्यविधी या महानगरपालिकेच्या आवारात होईल याची दक्षता यांनी घ्यावी. एवढे बोलतो आणि ही लढाई आता सुरू झाली एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. मान्य करा, मान्य करा. आयुक्त साहेब बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर
एसीतून म्हणा. आयुक्त साहेब बाहेर या. आयुक्त साहेब बाहेर या. 200 पेक्षा अधिक चर्चेस आहेत. 50-60 हजार ख्रिस्ती बांधव अहमदनगर शहरामध्ये राहतात. नगर शहरामध्ये काही मोजक्या चर्चेसकडं 2 दफनभूमी फक्त उपलब्ध आहेत. त्या जवळपास 200 वर्ष या जुन्या आहेत, वापरात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी जागा अतिशय अपुरी आहे. त्यामुळं त्या चर्चेसचे लोक, ज्यांच्याकडे दफनभूमी आहे, त्या चर्चेसचे लोक इतर 200 चर्चेसच्या सभासदांना अंत्यविधीच्या वेळेस परवानगी देत नाहीत. आता ह्या 200 चर्चेसच्या ख्रिस्ती बांधवांनी दुःखद प्रसंगी डेड बॉडी घेऊन जायचं कुठं? आम्ही 2006 पासून महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करत आहोत. 2010 साली आमच्या पाठपुराव्याला यश मिळालं आणि 2010 साली महानगरपालिकेमध्ये जनरल सर्वे नंबर 221/1 जनरल बॉडीमध्ये ठराव करून ख्रिश्चन समाजाला 3 एकर जागा देण्यात आलेली आहे 2010 साली. त्यानंतर 2010 सालानंतर ख्रिश्चन समाजाला फक्त ठराव करून जागा दिली, परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी झालीच नाही. जागेची मोजणी झालेली नाही. त्या जागेवर बाबळीची झाडं वाढलेली आहेत. कितीतरी वेळेस आम्ही निवेदन दिले. उद्यान विभागाचे लोक म्हणतात की ती अगोदर मोजणी करून घ्या. टीपीचे लोक म्हणतात की अगोदर ती साफ करून घ्या. आणि दुसरा विषय असा आहे, जागा मिळाली परंतु स्थानिक नागरिक कोणाच्या तरी दबावाला बळी पडून विनाकारण ख्रिश्चन समाजातील बांधवांना त्या ठिकाणी अंत्यविधी करायला विरोध करत आहेत. आम्ही जायचं कुठं? त्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, दुःखद प्रसंगी इतके वाईट परिस्थिती होती की हे प्रेत घेऊन आता जायचं कुठं? कोविडच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस आमची अंत्यविधी अमरधाम मध्ये आम्हाला करावे लागले. ही अतिशय दुर्दैवाची आणि दुःखाची गोष्ट आहे. साहेब, आता महानगरपालिका अधिनियमानुसार प्रेताची विल्हेवाट लावणे, प्रेतासाठी जागेची तरतूद करणे हे महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे साहेब. यापुढे आमच्या समाजात जर एखादी दुःखद घटना घडली तर आम्ही ऍक्च्युअली कॅपिंग बॉक्स पण आणला होता, पण आम्ही आतमध्ये आणला नाही. परंतु यापुढे जर दुःखद घटना घडली आणि आम्हाला दुसरीकडे कुठे जागा मिळाली नाही, उपलब्ध झाली नाही, तर डेड बॉडी घेऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये येणार आहोत. आमच्या प्रेताच्या दहनाची जबाबदारी यापुढे महानगरपालिकेने घ्यावी. दहनाची जबाबदारी. दफनभूमी मिळाली पण जागा नाही उपलब्ध होत नाही. बरोबर. आता तुम्ही तुमची जी मागणी जी पहिली जी आहे आता बोर्ड तुम्ही आपण घेणार साहेब, त्यांना बोलून तर द्या ना. बर साहेब, आमची पहिली मागणी आहे, अहमदनगर शहरामध्ये महापालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार ख्रिश्चन मयत व्यक्तीच्या दफनाची व्यवस्था करावी. दुसरी गोष्ट, नालेगाव येथील मनपाने दिलेल्या जागेत ख्रिश्चन अंत्यविधीस विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई महानगरपालिकेने करावी, कारण ती महानगरपालिकेची जागा आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी ज्यावेळेस जातात तिथं स्वच्छता करायला त्यांना सुद्धा हाकलून लावलं जातं. तिसरी गोष्ट साहेब, जी जागा ख्रिश्चन समाजाला नालेगाव मध्ये ठराव करून दिलेली आहे 1 हेक्टर 20,000 जागा, ती जागा मोजणी करून आम्हाला मिळाली पाहिजे. त्या जागेवर असलेली बाबळीची झाडे जवळपास 3-4 एकर मध्ये सगळी बाबळीची झाडे आहेत. त्या ठिकाणी मनुष्य आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्या ठिकाणी बाबळीची झाडे काढून जागा स्वच्छ करून आम्हाला मिळाली पाहिजे.
त्या जागेला साहेब 18-19 मध्ये आणखीन एक मुद्दा आहे. 18-19 मध्ये या जागेसाठी आम्ही समाज कल्याण मंत्री माननीय दिलीप कांबळे साहेबांना भेटून 18-19 मध्ये 60 लाख रुपये निधी मंजूर केला होता. त्याचं पत्र आमच्याकडे आहे. त्यातील 10 लाख रुपये 2018 साली महानगरपालिकेकडे वर्ग झाले संरक्षक भिंत बांधण्यासाठी. नालेगाव येथील ख्रिश्चन समाज दफनभूमीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले. त्याचं काय झालं हे अद्यापपर्यंत आम्हाला कळालं नाही. आमच्या स्मशानभूमीच्या जागेसाठी 10 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. तर मंजूर झालेले असतानाही त्या जागेवर संरक्षक भिंत का बांधण्यात आली नाही असा आमचा प्रश्न आहे साहेब. आणि त्याचप्रमाणे साहेब नगर शहरातील सिद्धार्थनगर व बुरानगर या ठिकाणी 2 ख्रिश्चन दफनभूमी आहेत. तर आता अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी देखील आम्हाला अंत्यविधीला मनाई केली जाते. तर महापालिका आणि शासकीय स्तरावर त्या ज्या दफनभूमी महापालिकेच्या हद्दीत आहेत त्यांना तुम्ही आदेश द्यावे की प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीला दफनभूमीसाठी तुमची जागा उपलब्ध करून द्यावी. हे महापालिका स्तरावर आम्हाला शासकीय त्या ठिकाणी परवानगी देखील द्यावी. कारण काही लोक समजा सिद्धार्थनगर भागात राहणारे असतील त्यांनी लांब कशाला जायचं, त्यांनी जवळच सिद्धार्थनगर मध्ये जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला पाहिजे. फार भयंकर अशी परिस्थिती आहे आणि आमची विनंती आहे की या जागेला चारी बाजूने संरक्षक भिंत बांधून मिळावे. लाईट, पाणी, रस्ते तातडीने महानगरपालिकेने आम्हाला उपलब्ध करून द्यावे. तुमच्या परवानगी उपायुक्त साहेब आपले डांगे साहेब या ठिकाणी आलात. बरं म्हणजे जी बोर्ड होतं की काही कारणास्तव कर्मचाऱ्याच्याच प्रश्नासाठी मी पण आलो होतो. तिथंच तुम्ही पाहिलं असेल मी सातत्यानं आयोगात काय प्रश्न साहेब याच्या संदर्भातला तर त्यांनी सांगितलं की काही लोकांना याच्यातली माहिती आहे आणि काही लोकांना माहीत नाही. आपल्याकडं सिटी सर्वे नंबर 150 अण्णाभाऊ साठे झोपडपट्टी सिद्धार्थनगर बौद्ध वस्ती या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून पिढी कामगारांच्या संदर्भातलं त्या ठिकाणी घरकुल योजना लागू झालेली होती. आणि त्या घरकुल योजना लागू झाल्यानंतर तिथं अतिक्रमण होतं. आणि अतिक्रमण होत असताना त्या ठिकाणी त्यांनी काय केलं का नगरपालिकेने त्या लोकांचे घर झाले नाही म्हणून आम्ही 2004-5ला 3 साली महानगरपालिका झाली. आणि महानगरपालिका झाल्यानंतर असाच या समाजाचा प्रश्न त्यावेळी उपस्थिती झाला. तर आम्ही 2005 आणि 6च्या बोर्डामध्ये त्या ठिकाणी या समाजाला आम्ही ती जागा देण्यात आली म्हणून वारुळचा मारुती त्या ठिकाणी 3 एकर जमीन आणि काहीतरी 10 ते 20 गुंठे ही जमीन आम्ही त्या ठिकाणी ठराव करून त्या ठरावाला आज हे बी सांगतो का महापौर म्हणून त्या ठिकाणी संदीप कोतकर हे होते आणि त्या ठराव मांडणारा मी स्वतः त्या सभागृहामध्ये होतो. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा तो ठराव मंजूर झाला तो ठराव मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी कुणीच नाही तिथं आपल्याकडे बेवारस असं शमशानभूमीचं रूपांतर त्या ठिकाणी ऑलरेडी वारुळच्या मारुतीच्या जमिनीला होतं. म्हणून आपण त्यांना सांगितलं त्यांची पण मागणी आहे ती दफनभूमीसाठीच आहे तर तिथं तातडीने तो विषय मंजूर केला तो दिला. परंतु मला एक सांगा साहेब त्या ठिकाणी तर दिलीप कांबळेंच्या संदर्भात त्यांनी मुद्दा जो मांडला तो शासनाचे पैसे आल्यानंतर तिथं झालं नाही. हा तर संशोधनाचा भाग आहे आम्ही ते त्याचा पाठपुरावा करू. पण जेव्हा बोर्डाचा ठराव झाला आता ठराव महत्वाचा आहे का कुठले 1-2 माझ्यासारखे नगरसेवक विरोध करतात म्हणून त्यांना त्यांच्यावर अन्याय करायचा हा महत्वाचा आहे. ठराव महत्वाचा आहे ना कारण की शासन हा कायद्याने चालतं ना. हा शासन का हुकुमशाही थोडी चालतं. नगरपालिका हुकुमशाही थोडी चालती. त्या लोकांच्या मोठ्या मोठ्या जमिनी आणि त्यांना प्लॉट पाठायचं नेकरीने त्यांनी पैसे कमवायचे. अरे ते तर झालं जन्माला जिवंत माणसांच्या संदर्भात झालं पण मेलेल्या माणसांची व्यवस्था जेव्हा महानगरपालिका करते तर महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे चालणार नाही ना साहेब. तर तुम्ही पहिले तातडीचं यांना म्हणजे एवढं लाईटली घेऊ नका साहेब. फार दयनीय अवस्था आहे. जेव्हा तुम्ही पाहिलं का अकाल जेव्हा आलं जेव्हा तुमचे हे आलं तुमचं कोरोना त्या काळी कशी त्यांची अवस्था कशी परिस्थिती देशाची होती परिस्थिती साहेब.
पण त्यातली त्यात हा गरीब समाज विधीपूर्वक, म्हणजे मी असं सांगतो, काही समाजाच्या नीतीप्रमाणे, त्यांच्या शास्त्राप्रमाणे तुम्ही त्यांना विधी करून दिली, मग यांच्या शास्त्र कुठे गेला? यांच्या शास्त्र पद्धतीने का नाही निवडणुका झाल्या? साहेब, राजकारण करावा, ज्याला आमदार, खासदार, महापौर व्हायचं, नगरसेवक व्हायचं, त्याला जरूर हे लोक मतदान देतील, पण पहिले त्यांचा प्रश्न तर सोडवा ना. क्रेडिट नाही घेतला. 2000 या ठिकाणी 85 पासून या समाजाचं नेतृत्व, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या समाजाच्या नगरकरांचं आम्ही सभागृहात मांडतो. आज सभागृहामध्ये आम्ही तिथं नाहीये, म्हणून याचा अर्थ हा नवीन प्रश्न नाहीये. त्या सभागृहाचा साक्षीदार यांच्या जमिनीचं आणि त्या प्रकरणाचा साक्षीदार दीप चव्हाण आहे. तिथं आम्ही मांडलेलं होतं, पण ते सभागृहात बोलल्यान तुम्ही हे विसरलात का तुमची सगळी मंडळी ते आमच्याकडे आली होती, तेव्हा आपले केडेगावचे सगळे धर्मगुरू त्या संदर्भातला होते. आम्ही त्यांना सांगितलं की त्यांना त्यांच्याबद्दल तुम्ही करा. साहेब, ठराव झालेला आहे, त्याच्यानंतर तुमच्या साफसफाईच्या संदर्भात आता मला सांगा, स्वच्छता अभियानच्या संदर्भात तुमचं आहे, तर त्यांना एक काम करा, त्यांच्या मागण्या, आणि उद्या आता संप आहे, म्हणजे आता ते सांगतीलच, ते पूर्ण पालिका संप आहे, ते संपाच्या आल्यानंतर ते पहिली तुमची साहेब यांना महत्वाचं काय माहितीये का, यांची माझी आता विनंती मोजणी करून घ्या. तुमचं ऐकून घेतलं, हो. तुमची मागणी एकदम रास्त आहे. ओके, आता आपण ह्यामध्ये असं करूया की आता आजचा दिवस संप आहे आणि आयुक्त साहेब आहेत, GB चालू आहे, त्यातनं ते काही बाहेर पडू शकत आहे. उद्या 5 वाजता आपली बैठक घेऊ, संबंधित अधिकारी बोलू, आपले काही प्रतिनिधी उद्या त्या बैठकीला या, आणि तसं पत्र देतो मी तुम्हाला. हा, पत्र देतो, निवेदन द्या. म्हणजे काम करा, तुम्ही हे निवेदन द्या, 5-7 लोक निवेदन द्या आणि त्यांचे लगेच पत्र द्या, निवेदन द्या. अधिकारी सर, तुम्ही घ्या. सगळे आले पाहिजे, अरे पण लेडीज आले पाहिजे. समाज बांधव मोठ्या संख्येने ख्रिश्चन समाजाला दत्तभूमीची सुविधा मिळावी यासाठी महानगरपालिकेमध्ये आले होते. अहमदनगर शहरामध्ये जवळपास 200 पेक्षाही अधिक चर्चेस आहेत आणि जवळपास 50 ते 60 हजार ख्रिश्चन बांधव अहमदनगर शहरामध्ये अतिशय शांततेने राहतात आणि सर्व प्रकारच्या शहराच्या विस्तारीकरणासाठी आणि सर्व प्रकारच्या गोष्टीसाठी ख्रिश्चन बांधवांचं नेहमी योगदान मिळालेलं आहे. परंतु या नगर शहरामधील ख्रिश्चन समाजावर आणि बांधवावर अन्याय होत आहे. ख्रिश्चन समाजातील काही मोजक्या चर्चकडं दफनभूमी उपलब्ध आहे आणि ती त्यांच्याच सभासदाकरिता वापरली जाते. इतर चर्चेच्या सभासदांना त्या दफनभूमीमध्ये अंत्यविधी केला जाऊ देत नाही. इतर 200 चर्चेसच्या ख्रिश्चन सभासदांनी दुःखद प्रसंगी त्यांचं डेड बॉडी घेऊन जायचं कुठं, अंत्यविधी करायचा कुठं, हा मोठा प्रश्न आहे. दरवेळेस वादविवादाचे आणि भांडणाचे प्रसंग उद्भवत आहेत. 2003 सालापासून अहमदनगर शहरामध्ये ख्रिश्चन समाजाला दफनभूमी मिळावी यासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट पोलीस असोसिएशन, ख्रिश्चन धर्मगुरू, ख्रिश्चन समाज बांधव, वेगवेगळे पंथ एकत्रितपणे यासाठी पाठपुरावा करत आहे. 2010 साली याविषयीचा महानगरपालिकेमध्ये ठराव मंजूर झाला. नालेगाव हद्दीतील 221
221 सर्वे नंबर मधील 3 एकर जागा ख्रिश्चन समाजाला देण्यात आली. परंतु ठराव झाल्यानंतर ठरावाची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. 2010 साली फक्त ठराव करून ठेवलेला आहे. ठरावाची अंमलबजावणी करायची कोणी? जागा ठराव करून दिली त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून देणं, जागेची मोजणी करून देणं, जागेची स्वच्छता करून देणं, रस्ते, वीज, लाईट, पाणी या सुविधा उपलब्ध करून देणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. आणि आजपर्यंत महानगरपालिकेने त्यांची जबाबदारी पूर्ण केलेली नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार प्रेताची विल्हेवाट लावणं आणि प्रेतासाठी जागेची तरतूद करणं हे महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे. यापुढं ख्रिश्चन समाजामध्ये दुःखद घटना घडल्यास सरळ डेड बॉडी महानगरपालिकेमध्ये आणली जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर असेल. त्याचप्रमाणे आमची मागणी आहे, अहमदनगर शहरामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार ख्रिश्चन मयत व्यक्तीच्या दफनाची व्यवस्था महानगरपालिकेने करावी. नालेगाव भागात जी जागा ख्रिश्चन समाजाला दिलेली आहे या जागेमध्ये स्थानिक नागरिक आम्हाला विनाकारण विरोध करत आहेत. या स्थानिक विरोध करणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिकेने गुन्हे दाखल करावेत. 1 हेक्टर 20 जागा जी नालेगावमध्ये आम्हाला मिळालेली आहे या जागेची मोजणी करून सदर जागेवर असलेली बाबळीची झाडे काढून जागा स्वच्छ करून ख्रिश्चन समाजाच्या ताब्यात ही जागा त्यांनी दिली पाहिजे. त्याचप्रमाणे नगर शहरामध्ये सिद्धार्थनगर आणि बुरानगर या ठिकाणी ज्या दफनभूमी आहेत त्या ठिकाणी देखील दुःखित प्रसंगी अंत्यविधीसाठी शासकीय परवानगी महापालिकेच्या स्तरावर आम्हाला शासकीय परवानगी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. थँक्यू, धन्यवाद.